श्री स्वामी समर्थ. विठ्ठलाची कृपा. नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी भक्तिकथा या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे तुम्हाला ऐकायला मिळतील सुंदर भक्तिकथा, देवांची लीला आणि श्रद्धेची प्रेरणादायी गोष्ट. चला तर मग आजची भक्ती कथा सुरू करूया. एका गावात गंगा नावाची एक वृद्ध आजी राहत होती. तिच्याकडे फार काही नव्हतं, पण तिची विठ्ठलावर अढळ श्रद्धा होती. ती रोज तुळशीला पाणी घालायची आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत नामस्मरण करायची. एके दिवशी ती खूप आजारी पडली. तिच्याकडे औषधांसाठी पैसे नव्हते, तरीही ती विठ्ठलाचं नाव घेत राहिली आणि म्हणाली, देवा तू आहेस ना माझ्यासोबत. त्या रात्री तिला स्वप्न पडलं. विठ्ठल तिच्यासमोर उभा होता आणि म्हणाला, गंगा घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सकाळी उठल्यावर तिच्या दारात एक अनोळखी माणूस आला. त्याने तिला औषध दिलं आणि अन्न दिलं आणि शांतपणे निघून गेला. गंगाला समजलं, हा विठ्ठलाचा आशीर्वाद आहे. काही दिवसातच ती पूर्ण बरी झाली. तिची श्रद्धा आणखीन वाढली आणि ती रोज आनंदाने विठ्ठलाचं नाम घेऊ लागली. जिथे खरी श्रद्धा असते तिथे देव स्वतः मदतीला येतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सुंदर भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी भक्ती कथा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन भक्ती कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी